चालवतो आम्ही, परंतु ग्रामीण भागामध्ये क्रांती करणारी संस्था चालवतो. त्यामुळं या चापोली गावचा परिसराचा हा विकास झालेला आहे हे कुणीही त्या ठिकाणी मान्य केल्याशिवाय. चापोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यानंतर टाकाळगावचं उपकेंद्र असेल, हे दादांच्या कालावधी झालेलं आहे. जवळपास 15 कोटी रुपयाची कामं भालचंद्र यांनी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली आहेत. 1964 पासून या चापोली परिसरामध्ये शिक्षणाचं वटवृक्ष निर्माण केलेलं आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून या चापोली स्वर्गीय दादांनी चापोली परिसरातील जनतेची जी मागणी असेल ती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं चाकूर तालुक्यातील चापोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. लोकनियुक्त सरपंच डॉक्टर भालचंद्र नारायणराव चाटे यांच्या पत्नी रंजना भालचंद्र चाटे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं संपूर्ण गटातील राजकीय वातावरण तापलंय. या पार्श्वभूमीवर लोकसेवा टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधीनं घेतलेली कडक, रोखठोक आणि बेधडक मुलाखत सध्या चापोली गटात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या खास मुलाखतीत डॉक्टर धनंजय नारायणराव चाटे यांनी विरोधकांवर थेट शब्दात प्रहार करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यात. विकासाबाबत बोलताना विरोधकांकडे सांगण्यासारखं काहीच नाही. आरोपांची धुळफेक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट हल्लाबोल त्यांनी केलाय. चापोली गटातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर झालेल्या कामांचा थेट हिशेब मांडत त्यांनी विकासाची आकडेवारी जनतेसमोर ठेवली. शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांनी या चापोली परिसरामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून एक शिक्षण क्रांती या ठिकाणी केलेली आहे व तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती असताना या परिसराचा कायापालट त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि आदरणीय दादांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य चालू असतानाच अचानकपणे दादांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमची फार मोठी पोकळी निर्माण झाली. आणि ह्या बिकट परिस्थितीमध्ये या काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब व सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांनी आम्हाला खूप मोठा आधार या ठिकाणी दिला. एका पितृत्वाच्या नात्यानं या दोन्ही नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी आधार दिला. 8 दिवसाला आमची चौकशी करणे, काही अडचणी आहेत का याबद्दल त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि निश्चितपणानं आम्हाला खूप मोठा आधार अशा या बिकट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे. आणि निश्चितपणानं त्यानंतर अवघ्या 2-3 महिन्यामध्येच चापोली ग्रामपंचायतमध्ये सर्व गावकऱ्यांनी आमचे बंधू डॉक्टर भालचंद्र नारायणराव चाटे यांना त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि सरपंच झाल्याच्यानंतर सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य या चापोली गावासाठी केलेलं आहे. खूप मोठ्या योजना त्यांनी या चापोलीसाठी दिलेल्या आहेत आणि भरीव असं काम या चापोलीमध्ये झालेलं आहे. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 15 कोटी रुपयाची कामं आम्ही या ठिकाणी करू शकलो. ते केवळ आणि केवळ सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळेच हे करू शकलो. त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचं वारं चालू होऊ लागलं. माननीय साहेबांनी आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं होतं. आमच्या गावातील कामाचं दखल घेऊन जनतेमधूनही माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे या गणातून उमेदवारीची या ठिकाणी चाचपणी होत असताना सर्वांनी आमच्या नावाची त्या ठिकाणी शिफारस केली. माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव यांच्या आग्रहाखातर आम्ही या निवडणुकीमध्ये या ठिकाणी येण्याचं या ठिकाणी ठरलं. सुरुवातीला आमचा असा विचार होता की आपल्याला या शैक्षणिक कार्यामधून या ठिकाणी आपण काम करत आहोत आणि निश्चितपणानं दादांनी देखील शैक्षणिकसोबतच सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु माननीय बाबासाहेब पाटील यांचा आग्रह आम्ही या ठिकाणी टाळू शकलो नाहीत आणि त्या जनतेच्या व साहेबांच्या आग्रहाखातर आम्ही चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातून गटातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सौ रंजना भालचंद्र चाटे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित झालेली आहे. सर, चौथा तालुका विरोध आमची लढाई आहे असं विरोधक टीका करतात, यावर काय?
आम्हाला अभिमान आहे. आम्ही संस्थाचालक ते जे म्हणतात आम्हाला त्याचा अभिमान आहे. स्वर्गीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांनी 1964 पासून या चापोली परिसरामध्ये शिक्षणाचं वटवृक्ष निर्माण केलेलं आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून या चापोली परिसराची या ठिकाणी क्रांती केलेली आहे. आम्ही असे आजकालचे संस्थाचालक नाही आहोत. संस्था काढली त्यामागचा उद्देश तुम्ही सगळ्यात लक्षात घेतला पाहिजे. 1964चा काळ असा होता की केवळ गावकऱ्यांनी त्या ठिकाणी संस्था काढायची आणि गावकऱ्यांनीच आपल्या लेकरांना, गावातील व्यक्तींना त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं, या पद्धतीचं त्या ठिकाणचं वातावरण होतं. आणि त्यावेळेस शिक्षकाला पगार देखील शासन देत नव्हता. तर अशा कालावधीमध्ये स्थापन झालेली ही शिक्षण संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचा वसा घेऊन चालू झालेली ही संस्था आहे. आणि एक संस्था काढून 8वी 9वी 10वीपर्यंतचे वर्ग काढून त्या ठिकाणी ते स्वर्गीय दादा या ठिकाणी शांत बसलेले नाहीत. स्वतःला मला नोकरी मिळालेली आहे, माझा उदरनिर्वाह चालतो आहे, बाकी व्याप कशाला वाढवायचा असं न म्हणता स्वर्गीय दादांनी चापोली परिसरातील जनतेची जी जी मागणी असेल ती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी 10वीपर्यंतचे वर्ग काढले. त्यानंतर 11वी 12वींना 12वीसाठी दूर जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड होतं. गावकऱ्यांची मागणी झाली की दादा आपल्या गावामध्येच आपल्याला 11वी 12वीचे वर्ग जर चालू झाले तर चांगले होतील. त्या उद्देशानं प्रयत्न करून 11वी 12वीचे वर्ग चापोलीसारख्या ग्रामपंचायत लेवलच्या गावामध्ये चालू झाले. 11वी 12वी झाल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी हे या परिसरामधून DED BEdला असतील, इंजिनिअरिंगला, मेडिकलला त्या ठिकाणी लागू लागले. असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पायावर उभा राहू लागले. परंतु त्यानंतर देखील विद्यार्थ्यांची जी पुढच्या शिक्षणाची जी उणीव होती, ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण आहे ते या ठिकाणी मिळत नव्हतं. सर्वांनी मागणी केली की दादा तुम्ही या चापोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये एक चांगलं महाविद्यालय काढावं. आम्हाला विश्वास आहे तुम्ही महाविद्यालय काढू शकता आणि चांगलं महाविद्यालय चालवू शकता. त्यावेळेस 1992 पासून सतत प्रयत्न करून या चापोलीसारख्या ग्रामपंचायत लेवल गावामध्ये संजीवनी महाविद्यालयाची स्थापना झाली. BA BCom BSc BCA BCS सारखे वर्ग या चापोली परिसरामध्ये चालू झाले आणि खऱ्या अर्थानं उच्च शिक्षणाचे द्वार या चापोली परिसरासाठी मुक्त करण्याचं काम आदरणीय दादांनी या ठिकाणी केलं. दादांचा असा पिंड होता, जे काम हाती घेतलं ते तडीच नेल्याशिवाय ते बसायचे नाहीत. आणि केवळ महाविद्यालय काढून थांबले नाहीत तर उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी सर्व PhD धारक प्राध्यापक या ठिकाणी नेमले, सेटनेट धारक या ठिकाणी प्राध्यापक या ठिकाणी नेमले. या महाविद्यालयामध्ये आज 48 PhD धारक प्राध्यापक या ठिकाणी कार्यरत आहेत. सेटनेटचे जवळपास 50 प्राध्यापक आमच्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते हे उच्च विभूषित प्राध्यापक या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. ग्रॅज्युएशन निघाल्याच्या नंतर या खरा फायदा जर कोणी घेतला असेल तर या चापोली परिसरातील मुलींची शिक्षणाची खूप मोठी सोय या ठिकाणी झालेली आहे. मुलं एखाद्या वेळेस काही घरची जर परिस्थिती चांगली असेल तर बाहेर लातूरसारख्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे, परंतु मुलींना 12वी झाल्याच्या नंतर कोणी बाहेर पाठवायचं नाही, त्यामुळं त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी खंडायचं. तर या ग्रॅज्युएशनची सोय झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मुलींनी या परिसरामधील शिक्षणाचा खूप मोठा फायदा या ठिकाणी घेतला आणि असंख्य मुली या ठिकाणी ग्रॅज्युएट होऊ लागल्या. ज्यावेळेस दादा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये बसायचे, सर्व विद्यार्थी निकाल लागल्याच्या नंतर TC मार्क्स मिळवून घेण्यासाठी यायचे. विशेष करून मुली दादाजवळ जायच्या, दादा आम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएट झालो आहे, मला एवढे मार्क्स पडलेत. दादा विचारायचे की बेटा आता पुढं जाऊन तू काय करणार आहेस? दादा आता BA तुम्ही काढलात म्हणून या ठिकाणी आम्ही BAचं करू शकलो, या पुढं आम्हाला आता पुढं शिक्षण काही मिळणार नाही. दादा तुम्ही या ठिकाणी PGचे वर्ग चालू करा, MSc चालू करा, MA चालू करा. त्यावेळेस दादांनी लगेच पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रस्ताव टाकून चापोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये 8 विषयामध्ये MSc आणि 11 विषयामध्ये MA MCom चालू करून या चापोली परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्याला, शेतकरी कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षणाची द्वारं या ठिकाणी खुली केली. आज या चापोलीमध्ये पहिलीला जर एखादी विद्यार्थी आला, KGमध्ये जर एखादी विद्यार्थी आला तर या ठिकाणी PhD करूनच बाहेर पडतोय. ही क्रांती या चापोली परिसरामध्ये या ठिकाणी आदरणीय दादांनी, याचा अभिमान आहे आम्हाला की आम्ही संस्था चालवतो आम्ही,
परंतु ग्रामीण भागामध्ये क्रांती करणारी संस्था चालवतो. गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती निर्माण करणारं शिक्षण आम्ही त्या ठिकाणी देतो. या शिक्षण संस्थेनं काय दिलं असेल तर या चापोली परिसरातील प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही गेलात 2-3 कर्मचारी त्या ठिकाणी भेटतात. कुठलं शासनानं मोठी योजना जरी राबवली असती तर एवढी मोठी अर्थक्रांती या चापोली परिसरामध्ये झाली नसती. आणि निश्चितपणानं या संस्थेमुळं या चापोली गावचा परिसराचा हा विकास झालेला आहे हे कुणीही त्या ठिकाणी मान्य केल्याशिवाय राहत नाही आहे. आज चापोलीमध्ये जो काही विकास दिसतोय, जी काही क्रांती दिसते ते केवळ आदरणीय दादांच्या या शैक्षणिक कार्यामुळं व सामाजिक कार्यामुळं या ठिकाणी दिसतंय. हे कुठलाही लहान मुलाला जरी विचारलं तरी हे सांगू शकतील की हे चापोलीमध्ये जे काही क्रांती घडते ते केवळ या शिक्षण संस्थेमुळे या ठिकाणी घडते. म्हणून आम्ही संस्था चालवतो, अभिमानानं सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी या ठिकाणी आम्ही कार्य या ठिकाणी करतोय. आणि आदरणीय दादांना देखील या कार्यामुळंच समाजानं 2 वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून दिलं. कुठल्याही संस्थाचालक जर चुकीचा असेल, ते जर समाजाचं काम करत नसेल तर समाजाचा पाठिंबा त्यांना मिळत नसतो. परंतु जिल्ह्यामध्ये एकमेव उदाहरण आहे की 2 वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये दादांना निवडून दिलं. बांधकाम व आरोग्य सभापती केलं आणि निश्चितपणानं त्या कामाचा दादांनी खूप फायदा घेतला. आणि जवळपास या चापोली परिसरातील प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी प्रचंड सामाजिक काम आदरणीय दादांनी केलेलं आहे. चापोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यानंतर टाकाळगावचं उपकेंद्र असेल, हे दादांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. चापोली गावामध्ये असंख्य रोड दादांनी केले. मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये कुठलं ना कुठलं काम दादाचं ते त्या ठिकाणी तुम्ही झालेलं पाहताय. असंख्य समाज मंदिर दादांनी बांधले, असंख्य मंदिर बांधकामासाठी दादांनी भरघोस अशी मदत त्या ठिकाणी केलेली आहे. आणि चापोली परिसरामध्ये एक चांगली क्रांती घडवण्याचं काम स्वर्गीय नारायणराव चाटे दादा यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांची शिदोरी आम्ही या घेऊन पुढे या ठिकाणी चालवत आहोत. त्यांचा जो कामाचा वसा आहे तो वसा पुढं चालवण्यासाठी या ठिकाणी चापोली ग्रामपंचायतमध्ये भालचंद्र यांनी गेल्या 3 वर्षामध्ये असंख्य कामं या ठिकाणी केलेली आहेत. जवळपास 15 कोटी रुपयाची कामं भालचंद्र यांनी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं जर काय केलं असेल तर चापोली ग्रामपंचायतीसाठी भेडसावत असलेला जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो त्यांनी या ठिकाणी सोडवलेला आहे. राजचन्नावाडी ते चापोली ही पाणी पुरवठा योजना जलसिंचन योजनेमधून 9,50,00,000 रुपयाचं या ठिकाणी निधी माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळं या चापोलीला मिळाला. आणि निश्चितपणानं ही योजना आज कार्यान्वित झालेली आहे. मोठ्या 3 टाकी ब्रह्मवाडी, शंकरवाडी, चापोलीला उभा राहिलेल्या आहेत. मोठं फिल्टर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि चापोलीकरांना, शंकरवाडीकरांना आणि त्या ठिकाणी ब्रह्मवाडीकरांना शुद्ध ROच्या पाण्यापेक्षा शुद्ध असलेलं पाणी आज प्यायला या ठिकाणी मिळतंय. चापोली ग्रामपंचायत सर्वात मोठा प्रश्न हा होता की चापोली ग्रामपंचायतची निजामकालीन इमारत ही जीर्ण झालेली होती आणि ती मोडकळीस आलेली होती. सर्वांची मागणी अशी होती की आपल्याला त्या ठिकाणी चांगली ग्रामपंचायत मिळाली पाहिजे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून 38 लाख रुपयाची ग्रामपंचायत बांधकामाची योजना या चापोलीसाठी मंजूर झालेली आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये दिमागदार ग्रामपंचायतची इमारत त्या ठिकाणी उभा राहणार आहे. चापोलीचा गाळ्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी दुकान गाळे बांधकामाचा 48 लाखाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. आणि जवळपास सर्व गाळे आता या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये सर्व व्यापाऱ्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. चापोली परिसरातील असंख्य रोड असतील, फेवर ब्लॉक्स असतील, बोरचे पाणी असेल, त्या ठिकाणी सर्व सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि वैयक्तिक लाभाच्या योजना जर तुम्ही म्हणत असाल तर चापोलीमध्ये या 3 वर्षामध्ये 550 घरकुलं गोरगरिबांना देण्याचं काम भालचंद्रनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि विहिरी जवळपास 150 विहिरी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जवळपास 150 गोठे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि कुणीही या कामासाठी एक 5 पैशाचा देखील कुठलाही खर्च त्या लाभार्थ्याला न लागू देता हे काम केलेलं आहे. निश्चितपणानं चापोलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला होता त्याला आम्ही निश्चितपणानं पात्र राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व कामाची या ठिकाणी दखल घेऊन समाजाने व सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी आम्हाला या जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे. आमसमाम जनतेनं जर आम्हाला या परिसरामध्ये काम करण्याची संधी दिली तर निश्चितपणानं आदरणीय दादांनी जे कार्य अगोदर केलेलं आहे त्याच कार्याला अनुसरून
आम्ही या चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. आम्ही जनतेची ज्या ठिकाणी मतं घेतो, जनतेचे मतं केवळ आम्ही मोठं होण्यासाठी घेत नाहीत. आम्ही कुणाला भूलथापा देऊन मतं या ठिकाणी घेत नाहीत. आम्ही बोलबच्चनगिरी करून या ठिकाणी कुणाचे मतं आम्ही या ठिकाणी घेत नाहीत. आम्ही काम करून कामाच्या जोरावर आम्ही मत या ठिकाणी मागत आहोत. पूर्वी केलेले कार्य आमच्या पाठीशी आहे, विकासाचा वारसा आमच्या मागं आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही या ठिकाणी मतं मागतो आहे. आम्ही निश्चितपणानं या परिसरामध्ये सामाजिक माध्यमातून, या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती या ठिकाणी निर्माण करू. या ठिकाणी महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत आपले बाबासाहेबजी पाटील. 3 नंबरचं पद आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं मोठं पद असेल तर ते सहकार मंत्री आहे. आणि या सहकार मंत्री या पदाचा देखील लाभ आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी या ठिकाणी होणार आहे. राजकारण हे विकासासाठी असतं. राजकारण केवळ निवडणुकीपुरतं, कुणाला तरी निवडून देण्यापुरतं, कुणीतरी मोठं होण्यासाठी नसतं. तर या मताची प्रत्येकाची एक काहीतरी किंमत असते आणि ती चुकवण्याचं काम हे उमेदवारानं या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आणि आम्ही या मायबाप जनतेला या माध्यमातून असं आव्हान करू इच्छितो की आपण जर आमच्यावर विश्वास टाकला तर तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताची उत्तराई आम्ही निश्चितपणाने विकासाच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आहेत. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जे जनतेनं आम्हाला जे प्रेम देईल, आमच्यावर जे मतदान रूपी व्याज आम्ही खर्च आमच्यावर जे तुम्ही टाकणार आहात ते निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी परतफेड आम्ही त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून परतफेड केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आहेत. म्हणून आपणा सर्वांना या निमित्तानं मी असं आव्हान करू इच्छितो, विकासाचा वारसा असणाऱ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी उमेदवारी द्यावं. उमेदवार रंजनाताई भालचंद्र चाटे हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचं MA पर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. सगळे प्रश्नाची जाण असलेलं ते नेतृत्व आहे. त्यासोबतच पंचायत समितीला या ठिकाणी गजानन होनराव यांना उमेदवारी मान्य बाबासाहेब पाटील यांनी दिलेला आहे. अत्यंत उमदा तरुण आहे, एका सामान्य कुटुंबातून आलेला, पण मनाची एक चांगली मोठी जिद्द घेऊन फार मोठं संघटन उभा करून त्यांनी या समाजाचे प्रश्न जाणून घेऊन समाजासाठी तळमळ असलेला तो उमेदवार आहे. निश्चितपणानं तो देखील पंचायत समितीमध्ये आपलं नेतृत्व करत असताना कुठलीही उणीव आपणा सर्वांना या ठिकाणी भासू देणार नाही आहे. आजनसोंडा पंचायत समिती गणातून या ठिकाणी सुप्रियाताई नरेंद्र हाके या देखील सुशिक्षित ग्रॅज्युएट आहेत. डॉक्टर नरेंद्र हाके यांनी चापोली व आजनसोंडा परिसरामध्ये खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आरोग्यसेवेचं खूप चांगलं काम ते या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या या सेवेचा लाभ निश्चितपणानं या परिसरातील जनतेला या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माननीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय सहकार मंत्री साहेबांनी या ठिकाणी जे 3 उमेदवार निवडलेले आहेत, अत्यंत सक्षम आणि जनतेशी नाळ असलेले उमेदवार या ठिकाणी निवडलेले आहेत. जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेले उमेदवार या ठिकाणी निवडलेले आहेत. आणि आपली आपल्या गावाचा चांगला विकास जर करून घ्यायचा असेल, आपल्या मतदारसंघाचा जर चांगला विकास करून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 उमेदवारांना प्रचंड बहुमतानं आपण विजयी करावं. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आपण येत्या 5 तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून या 3 उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान मी आपणा सर्वांना करतो. आणि आपण या 3 उमेदवाराला जरा विजयी केल्याच्या नंतर आपल्या विकासाची हमी मी स्वतः या ठिकाणी घेत आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्वांनी या 3 उमेदवारांना घड्याळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान मी आपणा सर्वांना करतो. धन्यवाद.